काय ग गौरी ताई, तुला पप्पाने लय मारलं? तुला का झालं दात काढायला? काय नाही, तो पप्पाने मारायच पाहिजे. एकटी गेली डोंगरात, मला नाही नेली. तू जर मला सांगितलं असतं ना, मी थांबले असते. चल जाऊ दे, झालं गेलं ते. आई, माय पप्पा लय डेंजर आहे. तुला आता फक्त मारले, नंतर पप्पा डायरेक्ट तुला तुझ्या घरी सोड. असं काय करू नको. गौरी ताई, चल मी चहा बनवते. चल. शेट आपण चाललोय कुठं? सकाळपासून चहा नाश्ता केला नाहीस ना तू? हा, चल तुला चहा पाचतो. शेट जॅकेट लय भारी दिसते राव तुम्ही, काय पण म्हणा. हा, तेवढं आहे. बस. अहो शेट, तुम्ही कुठं आणतान का? हे आहे का तुमचा पत्ता आहे का? मामा, अय मामा. याला मामा घरी नाही काय की बा? काय झालं? मामा कुठे आहे? हा, पप्पा बाहेर गेले. ते बाहेर गेले. कवा येणार आहेत? सांगते ना येणार. सांगता येणार नाही. बरं एक काम कर, थोडं पाणी आण बरं प्यायला. पाणी? हा पाणी पण आणते. अच्छा, चांगला करते तू. आणू का? हा हा, आण आण. काय रे, तीच पोरगी आहे ना? तिथं राजासोबत झंगाट आहे. अहो शेट, झंगाट नका म्हणू, प्रेम म्हणा, प्रेम. बरं प्रेम. ए पोरी, इकडे. हा, बोला ना. बरी आहेस का? मी बरी आहे, पण ओळखलं नाही तुम्हाला. ओळखलं नाही? ओळखायसाठी घरातून बाहेर पडावं लागतं. हा, तुझ्या मामाला विचार मी कोण आहे, माझी गावात काय इज्जत आहे ती. पण आजकाल माझ्या इज्जतीला डाग पडायला लागलाय. भाऊ, ते गावात कोणाचं प्रेम प्रकरण चालू आहे रे? अहो गौरी. हा, गौरी. पण तसं पण ना, हे प्रेम प्रकरण काय पूर्ण होत नाहीत बघ. पुरी, तुझं नाव काय? हा, गौरी. हा, गौरी. पुरी, थोडा प्रयत्न केला ना, प्रेम प्रकरण पूर्ण होतात बरं का. आपण करू प्रयत्न. हा, मला माहिती आहे पोरी, प्रेमात लई त्रास होतो. हा, कधी कधी तर मार बी खावा लागतोय बरं का. काय करणार, इथं तुझा मामा असा सनकी. पण तू काळजी करू नका, त्या मामाला लहानपणापासून ओळखीतोय मी. त्याला सांगीन नीट समजून. पण काय असतंय ना पोरी, तू गेलती डोंगरावर, सगळी चर्चा झाली गावात. अहो कुठं त्याला बी तोंड राहिलं नाही दाखवायचं, आणि मला बी नाही राहिला. हा, खरं सांग पोरी, प्रेमात लई त्रास होतो ना. तुला राजाला भेटायचं का? हो. ठीक आहे, तू ना त्या मामाची बिलकुल काळजी करू नको. मी आहे ना. हा, हे बी आहे. पण तुला एक काम करावं लागेल. करशील ना? तू बनवला का चहा? हा, मग मीच बनवलाय चहा. भारी बनवतेस. हा, भारीच बनवते की मी चहा. पहिल्यांदा बनवला वाटतं. हा, पहिल्यांदा बनवलाय चहा. बघ, खरं सांगा, चांगलं झालं ना? चांगलं झालंय ना? आता बनवलाय, परत काय असला चहा बनवू का? हा, लक्षात राहू दे. ते तुम्हाला म्हटले की चहा चांगलं झाले, जाताना का मग असं म्हटले, परत असं बनवू नको म्हणून. कसं बनवलं चहा तू? मी पहिली पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मग दूध टाकलं, चहापत्ती टाकली आणि उकळून आणलं. आणि साखर नाही टाकली का? अरे,
बी टाकायची. तरीच म्हटलं ते कसे काय म्हणले असं छाप बनवू नको म्हणून. हे काय रे? कुठं काय? हे तुला मागल्या रोनी राहत आहेत का? मला ह्यात लोली जायचंय. तुला काय घालायचं? तुला काय करायचं म्हणजे तिथं बघतो कॉलेजच राज्य. बोल गोल्या, मी काय म्हणतो, ए हात काढ, कामाचं बोल. आले त्या दिवशी कुठं होता तू? त्या दिवशी काय, त्या दिवशी मी बेदम बिर्याणी निवडली होती. असा ताणून झोपलो ना. आलो तू बिर्याणी खाऊन तो आपला वय. मी तुमच्या गालाच्या मागणं येत होतो, दिली उतारलो होतो. कोणी तर टाकलं ना पोत, लय मारलं का मला. बाबा तुला मारलं होय? मग नाही तर काय. बाबो मी जर असतो ना तिथं लय फटकावली असती. आले मला फक्त गहू दिले, कुणी मारलंय त्यांना तललच कळतो. काली बाईच्या मानताला मालतात. नाव कळू दे फक्त. बरं चल. काय शेट, ते किती पानचटच्या होता आणि तुम्ही म्हणता लय भारी लय भारी. काय ऍक्टिंग करता राव तुम्ही. हा ऍक्टिंग तेवढं जमतंय. आणखी करू का? करा की एक दोन. चल. बघ, मोना डार्लिंग, सारा शहर मुझे लायन नाम से जानता है और इस शहर में मेरी हैसियत वही है जो एक जंगल में शेर की होती है. मानता हूं कि लोग तुम्हें शेर के नाम से जानते, लेकिन ये मत भूलिएगा सेठ दीनदयाल, जब शेर आदमखोर बनता तो सरकार उसे गोली का निशाना बनाकर कुत्ते की मौत मारती है. और इस बार शेर के शिकारी का नाम है प्रभाकर श्रीवास्तव. अब चपड़ गंजो, खामोश. शेटला उगत चढवला राव झाडावर. बर, कशी वाटली आपली ऍक्टिंग? एकदम भारी एकदम भारी एकदम क्वालिटी वाटली. हा, तुम्ही तर टिकटॉक मध्ये यायला पाहिजे ना, ते मिलियन उलारे असते मिलियन. छायला याला थोडी ऍक्टिंग काय दाखवली तो माझीच इज्जत काढायला लागला. चल. काय हे राजा, अरे अजून किती विचार करशील तिचा. आणि मी काय म्हणतोय, भरून ना आपण 2-3 म्हशी ना. आपल्याला ते गोठ्याचं काम काढायचं पण होतं ना, ते काढू. तू तर काय मानावच घेत नाही. तू नुसतं येऊन जाऊन ते काजू कतलीच. अरे गोल्या, प्रेम करतो रे मी त्याच्यावरती. अरे कायचं प्रेम आणि कायचं काय. एक दिवशी तिच्या बाई आपल्याला मार खायला लागेल. दे ना आत सोडून तिचा. नादच तर सोडायचं नाही ना तिचा. काय एवढा नाराज झाला हा? शेठ, एवढ्या वर्षातून कसं काय गावात आलं तुम्ही? अरे गाव माझंच आहे की रे राजा. गावात चक्र मारत होतो, लोक जरा बोलत होती तुझ्याबद्दल. राजानी लय मार खाल्लाय म्हणे. अहो, ते महाराज जाऊ द्या हो. माराचं जाऊ दे राजा, ते मामाला येडय. आज फक्त मारले, उद्या उभा कापून टाकीन त्यो. कळलं का? आम्ही पण काही कमी नाही. राजा, कोणी कुणाला कमी नसतं. नंतर नका येऊ माझ्याकडं शेठ वाचवा वाचवा म्हणून. जे सांगतोय ना ते नीट ऐक. आम्ही बी तुझ्या वयातून गेलोत रे. आम्हालाही प्रेम झालं. आम्ही पण त्या प्रेमासाठी लढलो, मार खाल्ला. अशी मागे हार नाही मानली. राजा, एवढी सुंदर पोरगी, एवढ्या लवकर हार नको मानू. अरे लय प्रेम करते रे तुझ्यावरती. मला जर अशी प्रेम करणारी व्यक्ती भेटली असती ना, अख्ख्या दुनियाशी लढलो असतो. आणि तुम्ही बसले इथं घरीच. हा राजा, हे बघ, ते मामा माझा मित्र आहे. तुला वाटत असेल ना मी बोलतो त्याला. हा कालीबाई, बोला शेठ. कसा चाललाय कामधंदा? हा कामधंदा? आपला कामधंदा करायची गरज आहे काय? आपल्या आजोबान पंजोबांनी चिक्कार कमवून ठेवलंय. आणि कामधंद्याचं म्हणायचं तर आपली डेअरी आहे की गावात. हा, ते बी तेवढंच खरं आहे म्हणा. पण काय तुमचं गावात आजकाल लक्ष नाही? हा गावात लक्ष नाही? हा? ओके, गावावरती आमचं लक्ष आहे. मग तुम्हाला ते राजाचं आणि आमच्या मामाची बाची गौरी, तिचं काय कानावर आलं का? हा ते आमच्या कानावरती आलं. हा. पण तुम्हाला कसं आहे कळलं?
अरे जरी मी गावाच्या बाहेर राहत असलो ना, गावाकडे लांबचं लक्ष असते हा. मी हे बी ऐकलं तुमच्या कानाखाली मारली म्हणून. हा इकडं पोरांसोबत असल्या गोष्टी नसत्या बोलायचं शेठ. आपली इज्जत आहे पोरांमध्ये. अहो शेवटी आपलीच पोर आहेत ती. हा शेठ ती गौरी आहे ना, हा ती जरा तिखट आहे. पण काय करणार, हा. आपला तिखटच आवडत ना. अहो कालीबाई, नुसतं तिखट खाऊन उपयोग नाही, कधी गोड बी खायचं. हा बरोबर आहे शेठ तुमचं. हा. आता मला कळलं, तो मामा तुमचा मित्र ना जिगरी, हा म्हणून तुम्ही आलं दिसताय. अरे ते जिगरी तुमच्यासाठी रे, पण त्या गावाच्या सभेत काय झालं ते तुम्हाला काय माहिती. हा गावच्या सभेत हा काय झालं होतं? अरे असं मांडीला मांडी लावून बसलो होतो आम्ही सभेमध्ये. साधा 5 लाखाचा व्यवहार होता. हा त्याला म्हणलं तू 2.5 लाख ठेव, मी 2.5 लाख ठेवतो. म्हणला नाही. गावाच्या सभेत तो साहेब त्याच्या ओळखीचा होता. मला म्हणला हे सगळे 5 लाख माझेच. 5 लाख त्याचेच? समजून सांगितलं पण नाही ऐकलं. भांडणं केले माझ्या बरोबर आणि सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली मारली. सगळं विसरलो हो. एवढ्या लोकांसमोर झालेला अपमान कसा विसरू. कालीबाई, बदला मी घ्यायचं ठरवलंय. तुमचं काय बिघडवलं मामाने कालीबाई. हा मामानं नाही बिघडवलं, मग पण तो राजा, त्या राजाने माझं वाकडं केलंय. माझ्या आणि माझ्या पाखराच्या मध्ये आलाय तो. अहो कालीबाई, पाखराचा विषय आता बाजूला काढू. राजाचा आणि मामाचा जर बदला घ्यायचा असेल ना, त्याच पाखराची आपल्याला मदत घ्यावी लागेल. हा हाणायचं मारायचं काय असेल ना, हा. तर ते मी बघतो. पण आता कसं डोकं लावायचंय ना, ते तुम्ही बघा. कालीबाई, डोकं लावायची गरज आता नाही. हा सगळी तयारी करून ठेवली. तयारी करून ठेवले. आता फक्त आपण बघायचं. तुला राजाला भेटायचंय ना. हा एक काम कर, मी त्याला खालच्या माळावर घेऊन येतो, तू तिथं ये. आणि हा मामाला घाबरू नको. हा त्याला मी समजून सांगेन. तसं पण या शेटनी ना आतापर्यंत कुणाचं प्रेम तुटू दिलेलं नाहीये. येशील ना मग. तुझी गौरी दिसली होती, खालच्या माळावर आहे, तुझी वाट बघतीये. आग विजली नाही पाहिजे काय. आता किती पाऊस जरी पडला ना, तरी ही आग विझणार नाही.